नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर मकर संक्रांत विशेष आपण तिळगुळाची वडी कशी बनवायची ते बघत आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली ही रेसिपी आहे। सहज तुम्हाला बनवता येईल। हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्णपणे बघायचा आणि व्यवस्थित असं समजावून सांगितलं आहे। तुमचा पाक अजिबात चुकणार नाही किंवा फसणार सुद्धा नाही। वडी सुद्धा एकदम अशी मऊसूत बनून तयार होते। क्या बात आहे। सहज अशी तुटते आणि मुळात म्हणजे ही वडी आरामात 2 ते 3 महिने हवाबंद डब्यात टिकते। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। पण तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता। आणि हळदी कुंकवाची गडबड असेल अशा वेळेस मग काय करायचं, झटपट ही वडी बनवायला घ्यायची। अर्ध्या तासातच ही वडी बनवून तयार होते आणि खूप छान लागते। चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया। पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त अशी गोड मऊ लुसलुशीत तिळगुळाची वडी बनवायला सुरुवात करूया। तर इथे साहित्य बघून घेऊया। तर 1 वाटी तीळ घेतले आहे आणि 1 वाटी बारीक कट केलेला गूळ आहे। याच्या छोट्या छोट्या अशा फोडी सुद्धा करून घेतल्या। अर्धी वाटी शेंगदाणे घेतले। 2 चमचे आपल्याला गार्निश करण्यासाठी तीळ लागतील आणि अर्धा चमचा वेलची पूड आहे। आता सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाणे आणि तीळ हलकेसे भाजून घ्यायचे आहे। इथं गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे, जेणेकरून शेंगदाण्याची जी टरफल आहे ती निघली पाहिजे, म्हणून असे खमंग भाजून घ्यायचे। शेंगदाण्यावर हलकेसे डाग पडायला हवे, म्हणजे मग त्याची टरफल छान व्यवस्थित निघतील। आता इथे 2 ते 3 मिनिटासाठी हे शेंगदाणे मी व्यवस्थित असे परतून घेते आणि बघा इथे मस्त असे खमंग शेंगदाणे मी भाजून घेतले। शेंगदाण्यावरती छान डाग पडले आहे, याचे टरफल सुद्धा सहज निघतील। आता मी हे शेंगदाणे काढून घेते आणि थंड झाल्यावर याच्यावरची टरफल सुद्धा काढून घेणार आहे। आता त्याच कढईमध्ये आपल्याला तीळ सुद्धा छान भाजून घ्यायचे आहे। गॅस एकदम कमी आचेवर करून घ्यायचा, म्हणजे तीळ व्यवस्थित असे भाजले जातात। तीळ आणि शेंगदाणे भाजूनच घ्या, कच्चं वापरू नका, कारण आपण तिळगुळाची वडी करत आहे, त्याची चव सुद्धा छान लागेल। बघा इथं 1-2 मिनिटासाठी हे तीळ मी व्यवस्थित असे भाजून घेतले। आता गॅस करूया बंद। आता हे तीळ मी काढून घेते आणि संपूर्ण थंड करून घेते। बघा इथं तीळ संपूर्णपणे असे गार करून घेतले मी आणि शेंगदाण्याची सुद्धा टरफल काढून घेतले बघा, आणि नंतर चाळणीमध्ये गाळून घेतले। आता आपल्याला मिक्सरमध्ये याची भरड करून घ्यायची आहे। जास्त बारीक सुद्धा नको, मिक्सर चालू बंद करत आपल्याला याची अशी भरड करून घ्यायची। बघा इथं मिक्सरला मी तिळाचं छान असं भरड करून घेतली। आता याला एका बाउलमध्ये काढून घेऊया। याच्यामध्ये तिळाचे कण दिसले पाहिजे एवढंच आपल्याला मिक्सर चालू बंद करत फिरून घ्यायचं। जास्त जर आपण पिठी केली तर त्याला पाणी सुटते। आता याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला शेंगदाणे सुद्धा जशी तीळ आपण बारीक केले आणि याचं सुद्धा जाडसर अशी भरड करून घ्यायची। बघा इथं मिक्सरच्या भांड्यात शेंगदाण्याची सुद्धा जाडसर अशी भरड करून घेतली। आता हे या तिळाच्या भरडमध्ये आपण मिसळून घेऊया। दोन्ही साहित्य एकमेकांमध्ये छान असे मिसळून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचं याला। बघा मी मस्त असं व्यवस्थित दोन्ही साहित्य मिसळून घेतले। चला तर मग आपण पाक शिजवायला घेऊया। 2 चमचे तूप वितळायला ठेवलं आहे की यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ घालून घ्यायचा आणि 2 चमचे इतकं पाणी सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं। आता हा गूळ आपल्याला सगळा असा विरघळून घ्यायचा आहे। पाणी फार कमी घालायचं, आपण पोहे ज्या चमच्याने खातो त्याच चमच्याने फक्त 2 चमचे यामध्ये पाणी घालून घ्यायचं। तूप घालणं ऑप्शनल आहे, नाही घातलं काही हरकत नाही, फक्त पाणी घातलं तरी चालेल। तर गूळ विरघळेपर्यंतच आपल्याला हा पाक व्यवस्थित असा मिसळून घ्यायचा। बघा इथे संपूर्ण गूळ असा विरघळून घेतला आहे आणि याला छान असा फेससुद्धा आला आहे। आता आपल्याला गॅस एकदम कमी करून घ्यायचा। हा गुळाचा पाक हलकासा शिजून घ्यायचा आहे, जास्त शिजू नका, नाहीतर पाक हा कडक बनेल आणि वडीसुद्धा कडक होईल। तर आपल्याला फक्त 3 मिनिटासाठी हा पाक हलकासा शिजून घ्यायचा। बघा इथे 3 मिनिटासाठी हा पाक मी हलकासा शिजून घेतला आहे। आता आपल्याला यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं। गॅस एकदम कमी आचेवर करून घ्या आणि हे मिश्रण यामध्ये व्यवस्थित असं फिरून घ्यायचं।
छान अशी मऊसूत ही तिळगुळाची वडी होते. 2-3 मिनटं फक्त याला मिसळून घ्यायचं व्यवस्थित. हळदी कुंकवाची तयारी करायची आहे. फार तर अर्धा तास लागते याला आणि झटपट अशी तिळगुळाची वडी बनवून तयार होते. आणि बघा इथे हे मिश्रण हलकंसं मी मिसळून घेतलं फक्त. आता यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची. मिसळून घेऊया. वेलची पूड घातली आहे, याचा फ्लेवर छान उतरतो त्या वडीमध्ये. एकदा परत याला मिसळून घ्यायचं. बघा मी व्यवस्थित असं मिसळून घेतलं. आता हे मिश्रण आपल्याला खाली उतरून घ्यायचं आहे. इथे एक मोठी प्लेट घेतली आहे आणि त्याला मी व्यवस्थित असं तूप लावून घेतलं. आता हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला यामध्ये सेट करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर ट्रे असेल त्यामध्ये सुद्धा सेट केलं तरी काही हरकत नाही. हे बघा संपूर्ण मी हे मिश्रण या प्लेटमध्ये घालून घेते. इथं मी एक वाटी घेतली आहे आणि याला सुद्धा छान असं तूप लावून घेतलं. आता ह्या वाटीने आपल्याला हे मिश्रण चांगल्या प्रकारे असं सेट करून घ्यायचं. तुम्हाला हवा त्या आकारामध्ये तुम्ही वड्या करून घेऊ शकता, जाडसर किंवा मग पातळसुद्धा. पण मी इथं हलकीशी ही तिळगुळाची वडी जाडसर ठेवते. बघा व्यवस्थित असं मी या वाटीने हे मिश्रण छान असं सेट केलं. काय मस्त दिसते हे, क्या बात आहे. करायला सोपी आणि खायला टेस्टी छान अशी हे वडी लागते. बघा एकसारखं हे मिश्रण सेट करून घेतलं. आता यामध्ये आपण गार्निशसाठी तीळ घालून घेऊया. दिसायला छान दिसते ते, म्हणून मी यामध्ये खूप सारी असे तीळ घालते. तिळगुळ वडी म्हटलं की त्यामध्ये तीळ भरपूर प्रमाणात आलेच. आता या वाटीने पुन्हा हे तीळ असे दाबून घ्यायचे. आता हे मिश्रण हलकंसं कोमट करून घ्यायचं. आणि इथे हे मिश्रण मी हलकंसं कोमट करून घेतलं आहे. थंड झाल्यावर मग वड्या अजिबात व्यवस्थित निघतील नाही, म्हणून हे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला याच्या वड्या अशा कट करून घ्यायच्या. ह्याला मी उभे कट लावून घेतले. आता आडवे कट सुद्धा लावून घेते. बघा याचे मी कट लावून घेतले आहे. तर इथं हे मिश्रण मी अर्धा तास व्यवस्थित असं सेट करून घेते आणि नंतर मग आपण याच्या वड्या काढून घेऊया. बघा इथे अर्धा तास झाला आहे. बघा हे आपण जे आधी वड्या कापून घेतल्या त्यासुद्धा व्यवस्थित अशा सेट झाल्या आहे. तर इथं आपण काढून बघूया. बघा इथं मी एक चमचा घेतला आहे. आता आपल्याला हा उलट्या दिशेला पकडायचा आहे असा आणि अलगद असा यामध्ये घालायचा. बघा सहज अशी वडी निघत आहे. आणखी मी तुम्हाला एक काढून दाखवते, म्हणजे चांगल्या प्रकारे ही वडी व्यवस्थित अशी सेट झाली. क्या बात आहे. आता सगळ्याच वड्या याचप्रमाणे मी काढून घेते. बघा इथं मी तिळगुळाच्या वड्या सर्विंग डिशमध्ये काढून घेतल्या. काय दिसतात हे भन्नाट, तुम्ही बघू शकता. छान अशा झाल्या आहे आणि अजिबात कडक होत नाही, मस्त अशा नरम राहतात. तुम्हाला मी एक वडी तोडून सुद्धा दाखवते. बघा क्या बात आहे. मस्त अशी मऊ लुसलुशीत झाली आहे. खूप टेस्टी लागते. खाण्यासाठी अशी परफेक्ट झाली आहे. तर आपल्याला ही वडी करण्यासाठी पाक कसा शिजवायचा याचा अजिबात त्रास करून घ्यायचा नाही. गूळ व्यवस्थित असा विरघळून घ्यायचा. 2-3 मिनटं फक्त हलकासा शिजून घ्यायचा आणि लगेच मग त्यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण मिसळून घ्यायचं. त्यालासुद्धा हलकंसं 2-3 वेळा परतून घ्यायचं आणि लगेच एका प्लेटमध्ये हे वडीचं मिश्रण थापून वडी हलकीशी कोमट झाली की लगेच कट करून घ्या आणि अर्ध्या तासासाठी सेट करायला ठेवा. आहे ना मग खूप सोपी रेसिपी. तुम्हालासुद्धा नक्की जमेल. अजिबात झंझटचं काम नाही. खूप सोपी आहे आणि रेसिपी तुम्हाला हे नक्की आवडेल. त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. तुम्हाला सहज जमेल. तर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.